तर म्हणजे बघू शकता देवगड हापूस आंबा विक्री पावसाने ना विठ्ठल गोविंदे व्लॉग बघून येलो होतं त्यांना जरा हे डिस्काउंट देऊ. हा विठ्ठल गोविंदे खाली विठ्ठल गोविंदे हे पायरी आहे ना. हे पायरीचे हा ते कशासाठी ना सबस्क्रायबर जे होते ज्यांच्यानी मला फोन केले होता तर त्यांना मी आता फोन केले ते होत देवगडमध्ये. तर त्यांना आता मी भेटणार आणि त्यांच्यासाठी खास काजू कोकणी मेवा घेतलाय माझ्याकडून. कारण आवाज नाही माझे सबस्क्रायबर होते काय तुझ्या बच्चा पार्टीचा आवाज नाही तर बरोबर. मंडळी तुमचं स्वागत असं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी सकाळी मी इलोय मँगलोर एक्सप्रेसने घरी आणि आज हा तारीख 31 मार्च 31 मार्च आणि आमच्या मनीषचा वाढदिवस आणि बर्थडे बॉय माझ्यासोबत हजर हा. आणि आता वाजले 4:10. मी इले सकाळी पण त्याच्यानंतर येऊन झोपलोय जर आराम केले. नंतर मग आम्ही देवळात गेलो होतो काय काम होता हनुमान जयंतीचा हनुमान जन्मोत्सवचा. त्याच्यामुळे मी काय ब्लॉग सकाळी बनवले नाही तर म्हणलं आता संध्याकाळीच बनवूया. कारण आजचो ब्लॉग म्हणजे मनीषचा वाढदिवस त्याच्यानंतर आता आम्ही देवगडला जातो केक आणू आणि देवगड हापूसचे आंब्याचे पण मी सकाळी येताना स्टॉल लागले होते तर त्यांची किंमत सर्वांची दर काढणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मंडळी आजचा व्हिडिओ भारीच होणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघत राहा. चला बर्थडे बॉय. आम्ही आता जातो देवगडला केक आणू आणि आंब्याचे दर पण तुमका काढून सांगणार आहोत. आणि आमचं मांडव सर्व शिगम्याचं काढून झालं फक्त ह्या सर्व मे पर्यंत ठेवणार पावसाच्या येऊच्या अगोदर थोडे दिवस. चला बर्थडे बॉय सध्या आता हा पेंटी राहा आणि संध्याकाळी केक कापताना म्हणता मी मस्त तयारी करते म्हणता. आता नाही म्हणता मी घालते फुल पेंट. आम्ही आता निघालो देवगडला. माझ्यासोबत हा गंधर्व कॅमेरामन आणि बर्थडे बॉय मनीष कोइंडे विथ डान्सर. डान्स करणारा बर्थडे स्पेशल आज नाही उद्या. तर मंडळी आता केक घेणार त्याच्यानंतर मग माझे सबस्क्रायबर पण मुंबईतून येले आहेत. माका फोन केले नाही होतो परवा मुंबईत मी असताना. तर बघू त्यांना मी फोन करणार जर देवगडला ते असले तर मग त्यांना भेटणार. त्याच्यानंतर आंब्यांची दर काढणार आहे मी खास माझ्या सबस्क्रायबरसाठी जेणेकरून त्यांना पण समजत की देवगड हापूसचं सध्याचं रेट काय आहे आणि कसे आहेत आंबे. ते पण आता पहिले जाताच जामसंड्यात बघणार. कारण सकाळी मी जेव्हा मुंबईवरून इलोय तेव्हा जामसंड्यात मी 2-3 स्टॉल बघितलं होतं. तेव्हाच ठरवलं की संध्याकाळी केक आणून जायचं तेव्हा बघायचा म्हणून. तर मंडळी चला आता जाऊया देवगडला. चलो देवगड. आणि मंडळी मुंबईवरून जा सर्व सामान आणला तर अजून खोललेला नाही अनबॉक्सिंग करूचा. यांच्यानी व्लॉग माझा बघितला नाही त्याच्यामुळे समजला यांका कोणा काय काय घेतलेला सर्व बघितलेला. फक्त त्यांना आता देवचा राहुला आणि रॅकेट इल्याच मनीष माझं येऊची वाटच बघत होतो खाळ्यात. इल्या रॅकेट आम्ही मनीषला दिलेला आहे आणि मनीषने खेळून पण मोकळ झालेलो. मी आणि मनीषने सकाळी आम्ही खेळत होतो. काय मनीष ते का थारच नाही म्हणता देव म्हणता. मग ते का म्हणलं आधी देऊया. मनीषला रॅकेट दिलं. बाकी सर्व देवचा अनबॉक्सिंग करूचा. तर आपण मग बड्डेच्या अगोदर नाही तर बड्डे झाल्यानंतर सर्व मी आबा पण येईल संध्याकाळी त्याच्यामुळे तर मी सकाळी केलंय ना अनबॉक्सिंग. मग आबा इल्यावर सर्व हे करणार. चला तर मंडळी जामसंड्यात जाऊच्या अगोदरच आमच्या रोडला एक देवगड हापूस आंबा विक्री केंद्र लागला. तर बघू किती दर हा काय आहे तो. हे देवगड हापूस नंबर आहे 1-2 का हे मोठे आहे. हे कसे 1500 रुपये डझन. मोठी साईज हा थोडी मोठी आहे. हा थोडी मोठी. आणि हे कसे आहेत छोटे हे छोटे 1300 रुपये डझन. 1300 रुपये डझन ही छोटी साईज आहे. तर ह्याची 1300 रुपये डझन. कोण घेत असत तर कमी करणार की हिस्सा थोडे कमी करणार. ओके. आणि हे बिटके 300 रुपये 300 रुपये डझन आहे. 300 रुपये डझन. आता हे बिटके एक 300 रुपये डझन. 1 डझन.
तर असे आहेत देवगड हापूस आमचे लागलेले आहेत. अजून पण जामसंड्यात लागले आहेत ना? हो. ओके ओके. तर मंडळी असे आंबे आहेत देवगड हापूस यंदाचे 2026 आणि सर्व पॅकिंग बिकिंग मस्त करून तुमका देणार. आणि सर्व कोकम सरबत आवळा पण आहे ना, आवळा सरबत, कैरी पन्ने, लिंबू लोणचा साडी घालून बसली ती ओनर. ते ओनर. हा हे ओनर आहेत. आडनाव काय? धुरी. तर हा मंडळी ह्यो हा विजयदुर्ग जामसंडे रोड. जर कधी इलास माझे कोण सबस्क्रायबर असतील तर हे बघू शकतास देवगड हापूस आंबा विक्री केंद्र सुभाष धुरी. हो माझं नाव सांग ना, विठ्ठल गोविंदे ब्लॉग बघून इलो होतं त्यांना जरा हे डिस्काउंट देऊ. हा विठ्ठल कोंडे खाली विठ्ठल गोविंदे खाली हा बिरवाडी. गुरु कोंडे हा गुरु गोविंदे काका माझे. काका हो ते आम्हाला बरोबर ओळखतात. हा हा हो देशील ना पुण्याला मुलगी आहे ती. डिस्काउंट. हा देऊया. ओके चला. पुण्याला हा. मुलगी आहे ना बाई. हो हो बहीण पुण्यात आहे. ही पुण्यातली आहे, त्याच्यावर परवा गाव आहे. नाही, लग्नाला आलेली. ते पलीकडे लग्नाला आलेली. हो हो कोणाची? चला. हा या. मुलगा झालाय. तर म्हणजे बघू शकता देवगड हापूस आंबा विक्री केंद्र सुभाष धुरी आणि हा विजयदुर्ग रोड आणि काय पुढे जामसंडे देवगड. जर इलास तर नक्की भेट द्यावा आणि माझं नाव सांगा. डिस्काउंट फुल बरोबर ना मनीष? आणि आज मनीषच्या वाढदिवसानिमित्त डिस्काउंट आमच्या सबस्क्रायबरला. इथं काय हे आता बदामता होय ना? हो या काय बदामाचं झाड. आमच्या वाडीतली पण अशीच होणार आहेत बदामाची झाड. चला आता पुढे बघूया जामसंड्यात 1-2 दुकानं. म्हणजे पहिल्याच दुकानात आम्ही आता जाऊन गेलो ते रेट काढलं. आता बघूया पुढच्या 1-2 दुकानांतून रेट काढून बघूया आणि मग तुमका सांगणार मग ते. चला. तर मंडळी दुसरा एक जामसंड्यात दुकान आहे आंब्याचा. तर त्याचं पण दर विचारूया. झूम कर बघू. ती वरची मोठी साईज आहे ना, ते किती आहे? मोठी साईज कशी डझन? 1300 आणि छोटी साईज 1200 रुपये डझन. आणि बिटक्यावरचे हा 250 रुपये डझन. ओके ओके चालत. आता डिस्काउंट काय थोडे कम घेतले तर कमी करणार ना? हा चालेल. तर म्हणजे तिसऱ्या दुकानात मी आहे आंब्यांच्या. तर ह्याचे आंबे बघूया. ही मोठी साईज दिसता वाटतं. हो कोण हा? हे बघा मस्त एकदम क्लिअर आहे, अजिबात हे नाही. तो कशाकडे गेला? हे 1400. तर म्हणजे हे 1400 रुपये डझन. आणि ही छोटी साईज हे 1200. हे 1200 रुपये डझन. छोटी साईज आहे. बिटके नाही तर बिटके आहे कुठलेच वाटतं. वास तर भारी येत आहे. तर हे 1200 रुपये आणि ते 1300 रुपये डझन. चला जाऊया आता पुढच्या दुकानात. चला थँक्यू. हा चौथा देवगड हापूस आंबा विक्री केंद्र. भरपूर आंबे दिसतात. दुकानात आम्ही इलो रेट काढू का. तर हे देवगड हापूस आंबे आहेत आणि हे पायरी आहे ना. हे पायरीचे आंबे. हां ते कशा डझन? ते 1000 रुपये डझन. सर्व 1000 रुपये डझन. साईज जरा मोठे दाखव बघू. बघू शकता साईज जरा मोठी आहे. हे 1000 रुपये. हे काय लालबाग? हे लालबाग. हे लालबाग पण आपल्याकडे मिळतं. ही साईज हे सेम 1000 रुपये. हापूस संपूर्ण आहे 1000 रुपये डझन. सर्व हापूस स्वस्तच जर 1000 रुपये डझन. स्वस्त केशरी आंबे. हे केशरी आंबे.
गोवा केशरी अस्सल हे पण 1000 रुपये. 800 हो, 800 रुपये. हे केशर 800 रुपये डझन. चला बाकी पण आहे काय ना काय ठेवलेलं आहे. बाकी इतर वस्तू आमच्याकडे सर्व प्रकारची सरबत आहे, कैरी पण आहे, सगळ्या प्रकारची लोणची आहे, आंबा उडी, आंबा कोरी. आणि बिट्टे कशा डझन? इतकी ही जी आहे ही 200 रुपये डझन. 200 रुपये डझन. 200 रुपये डझन. आणि अजून ती तयार नाही, हे कलर येतो मला ते 4-5 दिवस जातील तयार होतं. आणि ही हापूसचीच आहे. हापूस चला तर मंडळी चला दुकानं फिरून झाली आणि या दुकानावर रमाकांत नलावडे आंबेवाली देवगड हापूस बरोबर जामसंडे फाटकाच्या थळेचा आणि पुढे 2-3 आहेत आणि आमच्या रोडला 1 दुकान आहे. 5 दुकानं झाली. आता आम्ही चाललो केक आणू. चल बड्डे बॉय जाऊया ना. तू घेणारच ना 1 किलो 2 किलो. चला सध्या तरी जामसंडे बाजारपेठेत 5 दुकानं आहेत. 5ही दुकानांचे मी रेट काढले. सर्व 1000, 1200, 1300 आणि बिटकी 200, 250, 200, 300 म्हणजे साईज प्रमाणे आहेत. आणि आता जे नलावड्यांकडे गेले होते ते बोलले आमच्याकडे 600 रुपयापासून स्टार्ट आहेत. म्हणजे जर छोटे त्याच्यापेक्षा मोठे आणि व्हरायटी मध्ये पण व्हरायटी केसरी आणि आणि लालबाग त्याच्यानंतर पायरी सर्व हापूसचे आहेत तर मंडळी चला तर जाऊया केक आणू. तर आमच्या गावात पेट्रोलची टंचाई नाही बघू शकता. सर्व खाली भेड काय नाही थंय पण अजिबात ही नव्हती, गर्दी नव्हती. आणि हे पण गर्दी नाही. म्हणजे आमच्या देवगडात काय नाही. येताना पण मी फक्त गॅस 45 दिवसांनी येतात. हे खयच्याच पेट्रोल पंपावर गर्दी नाही आमच्या सिंधुदुर्गात. फक्त गॅसचा प्रॉब्लेम आहे ना थोडं. 45 दिवसानंतर येतात. एक इल्यानंतर 45 दिवसानंतर ऑर्डर केल्यानंतर 45 एवढे दिवस. हो 45 दिवसांनंतर. 30 दिवस 45 बोलले. मग आम्ही केलेलो आता 45 दिवसानंतर आहे. हा तर मंडळी गॅस येता सिलेंडर 45 दिवसानंतर. तर मंडळी आम्ही आता इलो देवगडला कॉलेज रोडला आहो. आणि माझे सबस्क्रायबर जे होते ज्यांच्यानी मला फोन केल्याने होता तर त्यांना मी आता फोन केले ते होत देवगडमध्ये. तर त्यांना आता मी भेटणार आणि त्यांच्यासाठी खास काजू कोकणी मेवा घेतलाय माझ्याकडून. कारण एवढे मुंबईवरून ते मुंबईचे आहेत. ते मुंबईवरून इलेले आहेत. आणि खास माका त्यांच्यानी मेन म्हणजे 2 वेळा फोन केल्याने. जेव्हा ओरोसला ते गेले होते काहीतरी काम होतं त्यांचं तेव्हा ओरोसला गेले होते ते. तर त्यांना माहिती होतं माझे व्लॉग बघतात ते. त्याच्यामुळे ते माका विचारत होते ओरोसला तुम्ही आहात का. आम्ही आता ओरोसला इलो म्हणून भेटूचा. त्यांच्यानी काहीतरी हॉटेल प्रपंचकडून देवगडला असताना नंबर घेतल्याने होतो. पण तेव्हा नेमकं मी होतं रास्ता रोको आंबा बागायतदारांचा रास्ता रोको होतो नांदगावला होतं आणि ते इले होते ओरोसला पोचले होते. त्यांना वाटलं मी ओरोसला असताना भेटा. जर मी ओरोसला असतंय तर नक्की भेटलं असतं. पण मी होते नांदगावला आणि त्यांना जायचं होता नंतर मालवण. तर मी म्हणलं तुमका उलट्या पडा तुम्ही मालवणला जावा मग नंतर हे होईत भेट म्हणून. तर ते बोलले मी हय आठवडाभर. आणि नेमकं परत काल मी परवा मुंबईत असताना परत त्यांचा फोन येलो की तुम्ही देवगडला इलाच काय म्हणून. मी त्यांना बोललो होते मी साप्ताहिकला येतोय म्हणून. 2 वेळा मला फोन केल्याने तेव्हा मी तेव्हाच बोललोय मी आता देवगडला येणार आहे 2 दिवसांनी. तेव्हा मग नक्कीच तुमका भेटा म्हणून. तर त्याप्रमाणे मी आता देवगडला इलच होतोय आणि मला जाऊया त्यांना भेटू. पण नुसता भेटू नाही खाली आहात तर त्यांना काजू पण देऊया कोकणी मेव विठ्ठल कोयंडे ब्लॉक कडू. काय मनीष बरोबर ना. आणि आज मनीषचा वाढदिवस पण आमच्या. मनीष काय खाणार आज बर्थडे तुझं. काय बोल काय सांगशील काय मागशील त्या देणार. काय खाणार बोल. बघूया नको एखादी गॉगल घेऊचो आताच बोल डान्स साठी. गॉगल हो काला चष्मा लगा के माझा एक काळा डान्स काळा चष्मा तुका हवा मग तो आताच बघू उद्या नाही मग होणार. सेलिब्रेशन कॅफेमध्ये केक घेणार आणि मग वेफर्स घेणार आणि निघणार. तर म्हणजे तर माझे सबस्क्रायबर जे होते त्यांना आम्ही भेटलो मस्त की मनीषला बोलले त्यांना मनीषचा वाढदिवस आहे तर चॉकलेटचं पॅकेट होतं आम्ही तुमका दाखवतोय गाडीत नंतर जाताना. आणि आमका खास त्यांच्यानी स्वतः मुंबईतून लाडू बनवलेले होते ते पण आम्ही खाल्लो. ते बोलले होते की खास तुमच्यासाठीच म्हणून आम्ही बनवून आणले होते तुमका भेटल्यावर आम्ही तुमका देऊ म्हणून. तर खरोखर मस्त वाटतं एवढा प्रेम एवढं सपोर्ट असंच माका करत राहो. विठ्ठल कोंडे व्लॉग फॅमिली का माझे
भाईचे पण असूट फॅमिलीचे पण ते व्लॉग बघतात, ते सांगत होते की पहिले त्यांचे व्लॉग बघायचे आणि आता माझे व्लॉग. तर म्हणजे चला असंच प्रेम सपोर्ट कायम राहू दे. 1 किलो सांगितलं म्हणजे बघू शकता. मनीष आवडलो हा, मनीषला दाखव आवडलं ना. चॉकलेट ट्रफल मनीष इज बॉस असं टाका बॉस. आणि मैत्रिणी मस्तपैकी इव्हनिंग मजा घेतात. चहा पाणी झाली की नाही? झाली आमची झाली. वॉकिंग झाली की नाही? इव्हनिंग वॉकिंग. नुसतं बसू नको. नाही हा जरा चालायचा, रक्तसंचलन होऊ कव्या. होय. हा आजीचे पण झील बघतात मुंबईवर ना. बघा ही नुसते बसलेली स्कूटर वाल्यांक जागा दिवा. चला मंडळी, चला थोड्याच वेळात बर्थडे सेलिब्रेशन होणार ना? होणार की नाही? मोठ्या रेषा आवाज नाही. माझ्या सबस्क्रायबर होती काय तुझ्या बच्चा पार्टीचा आवाज नाही. चल बरोबर सेलिब्रेशन होणार ना जोरात? आणि उद्या कोण पण डान्स करणार बरोबर ना? तर मंडळी आमच्या बच्चा पार्टीचे डान्स गंधर्वपणा आणि सर्व बच्चा पार्टीचे जोरदार डान्स होणार. आणि मी पण करणार. कोकणी वेल्डर पण ले तुझं डान्स बाकी नाही. आपण वेगळा काय डान्स काहीतरी ग्रुप डान्स बसवलं काही. मंडळी आम्ही पण ग्रुप डान्स करणार आहोत. मोठे लोक मी पण करणार आहे स्वतः. उचलू की नको कमेंट मध्ये नक्की सांगा. करतोय डान्स. तर मंडळी चला सर्वजण इले वेळ न दवडता. तर म्हणजे सर्वजण इले वेळ न तर म्हणजे सर्वजण इले वेळ न दडवता. तर म्हणजे चला सर्वजण इले उगीच वेळ न दवडता केक कापू. आमचा बर्थडे बॉय फुलटो रेडी आहे. रेडी हा जरा सांग रेडी म्हणून. तो कालपासून तयार आहे. हो. आणि सगळ्यांना अगोदर सांगून ठेवलं ना, हा उद्या माझा बर्थडे आताच विश कर. हो मग आणि काय आपला माझी पण वाट बघत होतो याचे काय ते रॅकेट बॅडमिंटन. इल्या चल मी माका म्हणता मी बड्डे काय नको म्हणता आमचा फोड. सकाळी इल्या फोडून टाकलं रॅकेट. म्हणजे फोडून म्हणजे खेळून मोकळं झालं. फोडून टाकलं. चला सेलिब्रेशन आता होणारा. आणि आमचे कोकणी वेल्डर खास वाजवून बर्थडे सेलिब्रेशन करणार आहेत. हॅपी बर्थडेच्या सुरावर आणि वाद्यवृंदावर. तर सर्व रेडी ना? रेडी. ओके चला व्यवस्थित हा व्यवस्थित वाजव काय हा. तू एक वाजव तू एक वाजव हा. कापून झालो आणि आता आम्ही डिश भरतो. सर्व काही जाऊ नको रे कोणी. आणि मंडळी हे जी चॉकलेट आहोत ही मी मगाशी गेलो होते भेटू माझे सबस्क्रायबर मुंबईचे. त्यांच्यानी हे खास मनीषसाठी दिल्याने आहेत चॉकलेट. ते आता आम्ही त्या केकचे जे वाटणार त्या डिशमध्ये ठेवणार, प्रत्येकात देणार. तर असाच प्रेम सपोर्ट कायम राहू दे. चला मनीष आजी जाते. आजीचं मान पहिलो आमच्या. ओके दुसरं मान आईचो. तिसरं मान कोमो. नंतर आमचो नियान आणि आमचो हर्षल बर्थडे बॉय. हर्षल थँक्यू बोल सर्व माझ्या सबस्क्राईब व्हिडिओ बघणे तुका हॅपी बर्थडे केले निया. थँक्यू बोल. थँक्यू. ओके माका कर मी सबस्क्रायबर म्हणून समज. तर मंडळी तुमच्या वतीने मी थँक्यू घेतलंय माझ्या सर्व सबस्क्रायबरचा. कारण हर्षलला त्या व्हिडिओ का हॅपी बर्थडे सर्वांनी केले नव्हतो. तर सर्व सबस्क्रायबर आणि व्हिडिओ बघणाऱ्यांका थँक्यू धन्यवाद.
असाच प्रेम सपोर्ट आयुष्यभर राहू दे, बरोबर नाही? आयुष्यभर ना? सेलिब्रेशन मस्त झाला, सर्वजण इले, सर्वांका केक बीक दिलं, सर्वजण गेले पण आता. आणि आता वाजले 8:45 आणि सकाळी मी अनबॉक्सिंग केलेला होता. काय काय कोणाकोणा व्हिडिओ बघितलेला सर्वांनी, त्याच्यामुळे सर्वांना माहिती जा. तरी पण बाकी आईचा, वहिनीचा, पप्पांचा काय माहिती नव्हता, आबाचा पण नव्हता व्हिडिओमध्ये. तर आबाचा दिलेला हा पहिलाच बघू शकतास, आबाचा वस्तू टी शर्ट दिलेला आबा, या आबासाठी घेतला होता टी शर्ट. त्याच्यानंतर या मनीष साठी टी शर्ट, मनीष काम सर्वात, तर हे मनीष साठी टी शर्ट. त्यानंतर आई ड्रेस, ते माझे हँड ग्लोव्ज आहेत जिमचे. बाई बरं ना, आवडला? काय व्हिडिओ बघितले ना, त्याच्यामुळे एका काय एक्साइटमेंट नाही तसं. रेमंडचा पॅन्ट पीस मस्त पैकी उडून बघा. त्याच्यानंतर आमचा कॅमेरामॅन गंधर्वासाठी मस्त पैकी पॅन्ट आणि टी शर्ट. तंत्र माहिती तुझा आवडला ना? भारी आहे बघ पॅन्ट, मस्त. नाही आवडली एक्सचेंज दोघांचे एकमेकांकडे. दाखवा आहे भाई आणि दाखवासाठी बाई खुश. आवडली ना? त्याच्यानंतर हे गंधर्वासाठी आणि माझ्यासाठी सॉक्स गरज असतं. माता पण युनिफॉर्म वर लागतं. हे बघ परत, हे दुसरे आहेत, हे छोटे आहेत स्पोर्ट्स साठी आणि ते माझे युनिफॉर्म साठी. आणि माझा अप्पर काय बघितल्याने था. आणि हे माझे हँड ग्लोव्ज मस्त आहे की जिम साठी असे काढून एकदम छोटे असते. वेट उचलताना. हा वेट उचलताना असं. माझी जीन्स. आणि या सर्व भाई काकांनी दिलेला, लक्षात ठेवा मी नाही आणलं. आणि मंडळी या सर्व भाईने दिलेला, मी फक्त माझ्यासाठी मी अप्पर घेतले तर मी घेतलं. आणि हे जिमचे ते मी सर्व खर्च केले, बाकी या सर्व भाईने खर्च केले. ए थँक्यू बोला भाई काका. हा उद्या तेव्हा व्हिडिओ बघी तेव्हा त्याला थँक्यू जाऊ गोया जोरात म्हणा. ओके चला, तर मंडळी चला आजच्या ह्या व्हिडिओचा हे सेंड करतोय. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत तेव्हा फोकस.